विधानसभा उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे। आजपर्यंत शिवसेना व मातोश्रीशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढवण्याचे काम केले आहे। कितीही संकटे आली तरी न डगमगता प्रत्येक संकटाला सामोरे जात शिवसेनेच्या सर्व जन आंदोलनात अनेक गुन्हे दाखल झाले तरी कोणतीही तमा न बाळगता मी आजवर पक्ष वाढवण्याचे काम केले आहे। म्हणून आज आगामी येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने मी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे विधानसभा उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे। जर महाविकास आघाडी झाली तर पक्ष देईल तो आदेश पाळणार आहे। जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवायची असेल तर मी सदैव कधीही पक्षप्रमुख व संपर्क प्रमुख आदेश देतील तर निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे मत शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे यांनी आज आमच्या जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे। आपण या ठिकाणी शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख पैलवान मलकार लवटे यांची या ठिकाणी त्यांनी विधानसभेची उमेदवारी शिवसेना पक्षाकडे मागणी केलेली आहे। आपण कुठल्या निकषावर ही मागणी केला? मी गेल्या 30-35 वर्षापासून शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून इचलकरंजी शहर परिसरामध्ये काम करतो। अनेक प्रलोभनं आली गेली, पण मातोश्री आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं निश्चितपणे शिवसेनेचे पाईक म्हणून या इचलकरंजी शहर परिसरामध्ये काम करतो। गेले अनेक प्रसंग माझ्यावर आले गेले, अनेक शिवसैनिक या ठिकाणी पदाधिकारी आले गेले, पण गेल्या 30-35 वर्षापासून मी शिवसेनेचा पाईक म्हणून शिवसेनेच्या अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेलो। त्यामध्ये ऊस दर आंदोलन असेल, वीज दरवाढीचा प्रश्न असेल, इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न असेल, अशा विविध आंदोलनामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मी आंदोलन करीत आलो आहे। आणि शिवसेना पक्षासाठी अविरतपणे काम करत असताना मातोश्रीशी प्रामाणिक राहून, उद्धव साहेबांशी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहून इचलकरंजी शहरामध्ये एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मी काम करत आलो। 1996ला या ठिकाणी लेडीज मतदारसंघ झाला नगरसेवक पदाचा। त्यावेळी बेबीताई लवटेंच्या माध्यमातून 1996मध्ये नगरपालिकेत एंट्री केली। त्यानंतर सलग 2001ला या ठिकाणी इचलकरंजी नगरपालिकेत बेबीताई लवटेच्या माध्यमातून एंट्री केली। आणि 2006मध्ये या इचलकरंजी शहराचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधामध्ये नगराधीश पदाची निवडणूक या ठिकाणी मातोश्रींना उभा करून मी लढवली आणि त्यामध्ये केवळ आणि केवळ 123 अशा निसत्या मतांनी माझा पराभव झाला। पण पराभव हार न मानता त्यातूनही पक्षाचे काम मी निष्ठावंतपणे अगदी चांगल्या पद्धतीनं जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न सातत्यानं या इचलकरंजी शहर परिसरामध्ये केलेला आहे। त्यामुळं निश्चितपणे हा इचलकरंजी मतदारसंघ जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।